गोष्टी आम्हाला या ठिकाणी काळजी करण्यासारखी वाटतात नागरिकांच्या दृष्टीने. एक तर पहिल्यांदा रेतीबंदरचा जो इश्यू आहे त्याच्यामध्ये चौपाटी करण्याच्या संबंधीची कल्पना ही काही वाईट नाही, तिचं कोणी विरोध करायचं कारण नाही. परंतु जवळपास 60 ते 70 वर्ष लोक त्या ठिकाणी जे व्यवसाय करत होते राहत होते त्यांचं समान इन्फ्रास्ट्रक्चर निवासस्थान ही उद्ध्वस्त केली गेली. अर्थात प्रकल्प लावायचा म्हटल्याच्या नंतर त्याची आवश्यकता कदाचित असेल, परंतु पर्याय व्यवस्था करायला हवी आणि त्या समान व्यावसायिकांना पर्याय व्यवस्था आज केलेली नाही. तुम्ही नेहमीच बघत असाल त्या समान रस्त्याने बघितल्याच्या नंतर जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर डावीकडे जाताना सगळे उद्ध्वस्त झालेले आहे आणि जी कुटुंब उद्ध्वस्त झाली त्यांना पर्यायी जागा ही कुठेतरी 2 एकर 3 एकर कुठं जर सवय आहे असं लोक सांगत होते. तर ती माहिती घेऊन मला वाटतं की महानगरपालिकेने राज्य खात्याच्या नगरविकास खात्याने त्याच्याकडे तातडीने लक्ष द्यावं आणि त्या लोकांना कुठेतरी सेटल करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकली पाहिजे. त्याशिवाय 2-3 प्रश्न आणखी या ठिकाणी दिसतात. एक रस्त्याच्या संबंधीची चर्चा पूर्वी बरीच झाली, काही निर्णय झाले होते, पुन्हा काही कोरबाजी झाली आणि त्याचा परिणाम काही कामाच्या बाबतीत वाढायला लागला. दुसरा महत्वाचा प्रश्न पिण्याच्या पाण्याच्या संबंधीचा. ते 12वी मध्ये द्यायचं का आणखी कुठून द्यायचं त्याच्याबद्दलचा विचार हा लवकर करण्याची गरज आहे. विशेषतः मुंब्रा आणि या सगळ्या परिसरामध्ये ड्रिंकिंग वॉटर हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मी जितेंद्र आव्हाडांना सुचवलंय की जरी राज्य सरकार या बाबतीत काय करणार ठाऊक नाही, पण जर महानगरपालिकेच्या वतीनं प्रस्ताव तयार करता आला आणि राज्य सरकारच्या वतीनं तो दिल्लीमध्ये पाठवला गेला तर नगरविकास खात्याचे मंत्री व्यंकय्या नायडू किंवा त्यांचे सहकारी त्यांच्याशी आम्हा लोकांना बोलणं शक्य आहे आणि त्यासाठी अधिक निधी देऊन त्या कामाला गती देण्याच्या संबंधीचा प्रयत्न करणं शक्य आहे. आणि म्हणून शक्य झालं तर आधी आयुक्तांशी मी स्वतः बोलण्याचा प्रयत्न करणार आहे की अशा प्रकारचे जर प्रस्ताव तुम्ही देऊ शकला तर आम्ही याच्यात सहकार्य करू. हा काही राजकीय प्रश्न नाही, हा लोकांच्या हिताचा प्रश्न. तिसरा एक प्रश्न दिसतो मला की दळणवळणाची साधनं. आता कालच गेल्या आठवड्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडला जवळपास 350 नवीन वाहनं ही आता उपलब्ध झालेली आहे. याच्यापूर्वी सुद्धा झालेली होती. आता पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये जर एवढ्या मोठ्या संख्येनं वाहनं आत्ता उपलब्ध होऊ शकतात त्यासाठी मदत होऊ शकते भारत सरकारची, तर ठाण्यामध्ये या संबंधीचा प्रयत्न का करू नये. म्हणून आमच्या सरकारांना आम्ही काही इथे सत्तेत नाही, पण सत्तेत नसलो तरी सुद्धा तुम्ही महापौर असतील किंवा आयुक्त असतील त्यांच्यामुळे हा प्रश्न मांडून जसं पुणे आणि पिंपरी चिंचवडनी त्या बसेस उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली, त्याच वृत्तीने आपण ठाणे आणि ठाणे परिसरामध्ये सुद्धा त्या कामाला गती देऊ शकतो. गती करण्याची आवश्यकता आहे. ठाणं वाढतंय, नवीन नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. मध्यमवर्गीयाची लोकसंख्या या सगळ्या परिसरामध्ये अधिक आहे. अनेक कारखाने या परिसरामध्ये होते, ते कारखाने या नसल्या कारणाने आता राहिलेले नाहीत बरेचसे. त्यामुळे साहजिकच इथे जे नवीन
नवीन समस्या होत आहेत त्याच्याकडे एका वेगळ्या पद्धतीने लक्ष देण्याची गरज आहे आणि तो प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला जाईल हे आमचं आत्ताचं धोरण आहे. निवडणुका ह्या कदाचित या 2-4 दिवसामध्ये त्या संबंधीचं धोरण राज्य सरकारच्या निवडणूक आयोगाचे जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर ते झालंच तर साहजिकच असे सगळे प्रश्न नागरिकांच्या समोर मांडून ते आम्ही भूमिका घ्यायला तयार आहोत हे सांगण्याची तयारी आम्ही सगळ्यांनी बसून केलेली आहे. एवढंच या संदर्भात सांगू इच्छितो. याशिवाय तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तुम्ही विचारू शकता. ठाण्याचे ठाण्याबाहेरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या पक्षाचे प्रवक्ते त्यांचे स्टेटमेंट सगळ्या वर्तमानपत्रात चाललेले आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते अजित पवार त्यांचेही स्टेटमेंट चाललेले आहे. की असे प्रकार याचं कोणी समर्थन करणार नाही. सत्यानुशी संस्कृत म्हणून गडकरींच्या बद्दलचं त्यांचं योगदान मराठी साहित्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि सामाजिक प्रश्नांच्या संबंधी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी जी विचारधारा समाजाच्या समोर मांडली याच्याबद्दल महाराष्ट्राचा मराठी माणूस मराठी वाचक हा त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. आणि अशा व्यक्तीचं त्या ठिकाणी पुतळा असताना माझ्या तर काही वाचनात आलं नाही त्यांनी संभाजी महाराजांच्याबद्दल काही लिहिलं असेल म्हणजे असेल मला कल्पना नाही. पण लोकशाही पद्धतीमध्ये विचारधारा वेगळी असली तर त्या वेगळ्या विचाराला विरोध हे या पद्धतीने करायचं नसतो. कुणाला करायचं असेल विचाराचा विरोध विचारांनी केला पाहिजे. या पद्धतीने कायदा हातात घेऊन हे महाराष्ट्राला न शोभणाऱ्या अशा प्रकारचं कळव्याच्या खाडीकिनाऱ्याच्या झोपडपट्ट्या होत्या. कळव्यातील खाडीकिनाऱ्याच्या झोपडपट्ट्या होत्या त्यांच्यावरती कारवाई करण्याकरता कारवाई होणार होती आणि तुम्ही सांगितल्यामुळे धनंजय मुंडे यांनी एक विधान परिषदेमध्ये तो प्रश्न उपस्थित करून त्याला स्थगिती मिळाली. त्यानंतरही सभागृहामध्ये महापालिकेच्या सभागृहात तो ठराव मंजूर केला त्या तोडण्यावर. आमच्या वाचनात आलंय शेवटी तिथं बहुमताच्या जोरावर काही निर्णय घेतलेले पण त्याच्याबद्दलचा आग्रह आमच्या लोकांचा काय आहे. पवार साहेब आता उद्धव ठाकरेंचं भाषण झालं मुंबईमध्ये आता त्यांनी आता असं स्टेटमेंट केलं ते असं आहे की मोदींनी ते वर्ष सुरू होण्यापूर्वी जे भाषण केलं होतं त्याच्यामध्ये काही योजना जाहीर केल्या होत्या तर त्या बजेटच्याच घोषणा आहेत आणि अशा पद्धतीने बजेट जाहीर होण्याच्या आधी अशा पद्धतीच्या घोषणा करणं योग्य नाही म्हणून शिवसेनेचे खासदार राष्ट्रपतींना जाऊन निवेदन देणार आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य आता केलंय उद्धव ठाकरे. असं आहे की त्यांचं जे परवाचं 30-31 तारखेला जे प्रधानमंत्र्यांचं भाषण जे झालं आणि साधारणतः देशाच्या बहुसंख्य लोकांचं त्या भाषणाकडे लक्ष होतं. तर नोटबंदीच्या संबंधीच्या कालावधी संपल्याच्या नंतर पुढची पावलं काय त्याची राहण्याची जाणून घेण्याची इच्छा लोकांची आणि साधारणतः ते सगळं भाषण ऐकल्याच्या नंतर त्याच्यातून काही फार सामान्य माणसाच्या पदरामध्ये पडले असं काही दिसलं नाही. ते 2-4 निर्णय जाहीर केले त्यातल्या काही निर्णय तर यापूर्वी कधीतरी बऱ्याच वर्षापूर्वी घेतलेले आणि लोकसभेचं अधिवेशन बजेटचं उद्याच्या 31 जानेवारीला सुरू होतं. राष्ट्रपतींचं अभिभाषण 31ला होईल. 2 किंवा 3 तारखेला 2 तारखेला किंवा 3 तारखेला बजेट मांडलं जाईल. म्हणजे इतक्या जवळ बजेट आलं असताना बजेटच्या माध्यमातून जे विषय मांडायचे असतात जी धोरणं आखायची असतात जे निर्णय द्यायचे असतात ते आत्ताच त्यांनी या ठिकाणी जाहीर करून टाकले व तेही फार काहीतरी दूरगामी परिणाम होतील किंवा
या नोटबंदीच्यामुळे सामान्य लोकांना, व्यावसायिकांना, शेतकऱ्यांना जे काही त्रास झाला, यातना झाला, त्याचा मार्ग काढण्याच्या दृष्टीने काहीतरी असं वाटत होतं, पण ते काही आलेलं नाही. आणि ते माझ्या मते अवेळी राहिलेलं आहे. जो बजेटच्या संबंधीचा कालावधी जो पुढच्या म्हणजे या महिन्याच्या शेवटी आणि पुढच्या महिन्यामध्ये, तर एक तर पार्लमेंटचं सेशनच होईल 31/9. त्याच्यात ते शनिवार रविवार जाणार, म्हणजे 8 ते 9 दिवसाचं बजेटचं सेशन मी तर कधी पाहिलं नाही. साधारणतः बजेटचं सेशन अगदी महाराष्ट्रात सुद्धा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाहिलं की बजेट मांडलं जाईल, म्हणजे इनफॅक्ट बजेटचं सेशन नवीन वर्ष सुरू होतं, त्यामुळे राज्यपालांचं अभिभाषण, त्याच्यावर 3 दिवसाची किंवा 2 दिवसाची चर्चा, त्याच्यानंतर मग बजेट मांडलं जाईल, बजेटवर 2 किंवा 3 दिवसाची चर्चा, नंतर खातेवार चर्चा की विरोधी पक्ष ठरवतील त्या 8-10 खात्यांच्यावर, त्यानंतर संपूर्ण बजेट आता कमिटीकडे जातं आणि कमिटीच्याकडे जाऊन 15 दिवसांनी किंवा 3 आठवड्यांनी परत येतं, पुन्हा चर्चा आणि त्याच्यानंतर अप्रोव्हेशन बिल. ही सगळी प्रक्रिया अगदी महाराष्ट्रात सुद्धा किंवा गुजरातमध्ये सुद्धा, म्हणजे मोदी येण्याच्या आधी गुजरातमध्ये ही निदान एक 20 ते 22 दिवसाची असायची. आणि ती स्थिती पार्लमेंटमध्ये सुरू होती. आता 31 तारखेला या महिन्याच्या पार्लमेंटचं अधिवेशन, त्याच दिवशी राष्ट्रपतींचं भाषण होणार, दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या आवाजाचा ठराव 1 किंवा 2 दिवसाला, म्हणजे 3 दिवस त्याच्यात गेले, त्यानंतर बजेट, त्याच्यावरची चर्चा, या सगळ्या गोष्टी हा फोकस कर 7 दिवसात किंवा 8 दिवसात, म्हणजे हे महाकठीण झालं या सगळ्या गोष्टी. म्हणजे यापूर्वी आम्ही गुजरातमध्ये ऐकायचो की बजेटच्या म्हणजे गव्हर्नरचं भाषण, बजेट आणि अप्रोव्हेशन बिल, या सगळ्या गोष्टी 3 ते 4 दिवसात तिथे संपवल्या जायच्या. ही पद्धत आता हळूहळू पार्लमेंटमध्ये सुद्धा येते असं दिसतंय. बघा त्याचं निर्णयाला गेल्याच्या नंतर सगळ्या प्रमुख पक्षांना एकत्रित करून याचा विचार करावा लागेल. रेल्वे बजेट पण अशी आहे की बजेट सेशन जे आहे आणि 5 राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या साधारणपणे, तर हे जे बजेट सेशन आहे ते पुढे ढकलावं. हे जे बजेट मांडलं जाईल ते पूर्णपणे निवडणूक सेंट्रिक असेल आणि निवडणुकीचं जे बजेट असेल तर ते राष्ट्रपतीला त्यांचे काही खासदार भेटणार आहे. आणि त्यांनी असं आवाहन केलंय की इतर पक्षांनी, विरोधी पक्षांनी पण आमच्याबरोबर सहभागी व्हावं, कारण हे इलेक्शन बजेट होईल, तर ते बजेट या 5 राज्याच्या निवडणुकीनंतर पुढे ढकला. पॉईंट असं आहे की निवडणुका नजरेसमोर ठेवून हे बजेट केलं आहे असं साधारणतः बोललं जातं. निवडणुका नजरेसमोर ठेवून असं बजेट झालेलं यापूर्वी पाहिलं तर याच्यात काय नागरिकांच्या हातात असं काय झालंय त्याच्यामध्ये. प्रश्न फक्त एकच आहे की बजेट हे अत्यंत महत्त्वाचा विषय, त्याच्या गांभीर्याने चर्चा व्हायला पाहिजे आणि त्या सगळ्याच्यासाठी जो ठरलेला कालावधी तो उपलब्ध झाला पाहिजे. आज तो होत नाही आणि त्यामुळं आम्हा लोकांचा ते अप्रोच अन्य विरोधी पक्षाच्या प्रमुखांशी बोलून या बाबतीत एकत्रित काही भूमिका घेता आली तर ती घ्यावी, पण त्यांच्याशी बोलल्याशिवाय मी त्याच्यावर भाष्य करू इच्छितो. पण माझा आग्रह आहे की आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे विरोधी पक्षात बसल्याने याचा एकत्रित विचार करून एका विचाराने काही पावलं टाकतोय. मला त्याच्यात एक गोष्ट आहे की आम्ही विरोधक या दृष्टिकोनातून विचार करतोय, तीच मानसिकता आज उद्धव ठाकरेंची दिसती ही जमेची. सर 2007 साली आणि 2012 साली युपीए गव्हर्नमेंट वॉज देअर, तुम्ही म्हणता तसं इलेक्शनच्या वेळेला बजेट वॉज प्रेझेंटेड लेटर, तर अशा वेळेला यू विल देअर इन द गव्हर्नमेंट ऑल्सो. So don't you think this is the right time to come together and make a presentation to the President of India, making an argument that अशा प्रकारचं बजेटचं प्रेझेंटेशन असेल तर which can take place only after the election, which may influence the voters and the states where the states are and the elections are going to be held. तर ह्या संदर्भात are you going to take the initiative? म्हणून त्यांनी मगाशी सांगितलं की यासाठी अन्य राजकीय पक्षाच्या प्रमुखांशी बोलून त्या संबंधीचा एकत्रित निर्णय घेतला जाईल. मध्यंतरी संवत पार्लमेंटच्या अधिवेशनामध्ये सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र
त्यानंतर राष्ट्रपतींच्याकडे सुद्धा काही प्रश्नांच्यासाठी एकत्र जाण्याचा निर्णय झाला. तो झाला असताना काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक वेगळी बैठक त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या बरोबर बाकीच्या घटकांना विश्वासात न घेता घेतली. त्याच्यामुळे एक प्रकारची नाराजी झाली आणि त्याचा परिणाम सगळेजण काही राष्ट्रपतींच्याकडे गेले नाही. आणि त्यामुळं कुणीतरी एकट्याने इनिशिएटिव्ह घेतला विदाउट डिस्कसिंग, तर त्याच्यामुळं कारण नसताना गैरसमज झाला. हा परवाच आमचा अनुभव आहे आणि तो लक्षात घेतला लगेचच मी राष्ट्रवादीच्या वतीने काही या ठिकाणी धोरण जाहीर करणं योग्य होणार नाही. मी आणि बाकीचे आमचे सगळे सहकारी एकत्र बसू, एकत्रितपणाने या प्रश्नाची चर्चा करू आणि एक वाक्यता असं करून त्याच्या बाबतीत पुढची पावलं टाकू. पण ती टाकण्याची आवश्यकता. मान्य नेत्यांच्यामध्ये यादीमध्ये आपण उद्धव ठाकरेंचा समावेश करता. सादर कारखाना प्रकरण में एक मिनिट, या अन्य नेत्यांशी ज्यांच्याशी बोलायचंय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा समावेश आपण करता. उद्धव ठाकरे हे एनडीएचे घटक पक्षाचे एक सहकारी आहेत, त्याचे घटक आहेत. मला माहिती नाही, आमची भूमिका सगळ्यांची बोलायची राहील, विरोधकांची, आणि कदाचित आम्ही विरोधकांना मिळून अपील करू शकू की या बाबतीत जे कोणी समविचारी येत असतील त्यांचं स्वागत करू. सर, किसानों के कर्ज माफी के लिए उद्धव ठाकरे ने कहा है कि उनके किसानों की कर्ज माफी होना चाहिए, उसको किसानों के कर्ज जो है उनका माफ करना चाहिए, ऐसा उद्धव ठाकरे ने आज अपने भाषण में कहा है. आपलीच भाषा करतात ते सगळं. तुम्ही आधी तेच सांगत होता. असं की आम्ही लोकांनी 70,000 कोटीचं कर्ज माफ केलंच होतं. आता तोच विचार इंडियातले काही घटक पक्ष करायला लागलेले असतील तर त्याचा म्हणजे चांगली गोष्ट आहे. सर, अण्णा हजारे यांनी आज जी याचिका दाखल केली हायकोर्टामध्ये त्याच्यामध्ये सरकारी साखर कारखान्यांबाबत एक याचिका दाखल केली, त्याच्यावर तुमचं देखील नाव होतं, तर त्याच्यावर तुमची काय म्हणजे मी त्यांचं स्टेटमेंट सगळं वाचतोय. एक गोष्ट अशी सांगायला माझ्या हरकत नाही की व्यक्तीच्या माझ्या म्हणजे महाराष्ट्रात साखरेचा व्यवसाय महत्वाचा उसाचा आहे आणि त्या व्यवसायाची प्रश्नांची सोडवणूक करण्याच्यासाठी लक्ष घालण्याची भूमिका आमची. कालच अरुण जयसिंगच्याकडे आमचं शिष्टमंडळ गेलं होतं महाराष्ट्रातल्या काही कारखान्यांच्या प्रश्नांच्यासाठी, आणि त्याच्यामध्ये दिलीप पाटील हे जे राष्ट्रीय साखर कारखाना संघाचे अध्यक्ष ते होते. त्याच्यानंतर श्रीमती सरिता रेड्डी इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या अध्यक्षा होत्या आणि त्याशिवाय महाराष्ट्राच्या विधानसभेतले काही सदस्यही होते. का या सगळ्या कारखान्यांची आर्थिक स्थिती आहे, याच्यामध्ये त्यांच्या डोक्यावरचं कर्ज आहे त्याचं पुनर्गठन करावं आणि त्यांना काही सवलती द्याव्यात या संबंधीचा विचार निर्णय आम्ही केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या समवेत केलेला आहे. सांगायचं तात्पर्य असे की हा प्रश्न एका संस्थेचा किंवा एका व्यक्तीचा नाही, संबंध राज्याचा आहे, महाराष्ट्राचा आहे, गुजरातचा आहे. गुजरात संघाचे अध्यक्ष होते आमचे होते, तो भाजपचे प्रमुख सहकारी आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तेही त्याच्यामध्ये होते शिष्टमंडळावर. त्यामुळे हे सामुदायिक प्रश्न आम्ही नेहमीच मांडत असतो, त्याच्यातनं सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. शेख हजारे यांनी काही या संबंधीचा माझा सुद्धा उल्लेख करून काही मतं मांडलीत किंवा आरोप केलेले. माझ्या दृष्टीने एक गोष्ट चांगली झाली की मला एक संधी मिळाली आता की याच्यात वस्तुस्थिती काय ही स्पष्ट करण्याची, आणि म्हणून मी कायदेशीर सल्ला घेतोय आणि याच्यामध्ये क्रिमिनल आणि दिवाणी असे दोन्ही खटले त्याच्यावर या संदर्भातले करण्याची माझी मानसिकता आहे. फक्त या बाबतीत मी जाणकार जे वकील आहेत त्यांच्याशी बोलतो, आधीच त्याच्यासाठी एक तास 2 तास मी आज घालवले आणि या बाबतीत ते करावंच लागेल. कारण काहीही कुणी काही सांगितल्याच्या नंतर कुणीही बोलावं आणि जाऊन द्या जनसेवक आहे वगैरे वगैरे म्हणून आपण गप्प बसावं, मला असं वाटतं की ती नाही. त्यामुळे एका दृष्टीने चांगलं त्यांनी संधी दिली एकदाची त्यांच्याबद्दल आणि तीही कोर्टात जायची, म्हणजे असं म्हणता येणार नाही की कुणी इन्शुरन्स आणला किंवा कुणी काही आणलं. त्याचा एक मुख्य मुद्दा अपार्ट फ्रॉम आरोप वगैरे सोडून द्या, परंतु राज्य सहकारी बँकेने 40 कारखाने नुकसानीत विकले, हा त्यातला जो भाग आहे. राजू शेट्टी पण याविषयी बोलत असतात,
त्यांचं पण काहीतरी पिटिशन केलेलं आहे हायकोर्टमध्ये. राज्य सहकारी बँकेने तोट्यात म्हणजे तोटा सहन करून हे कारखाने मुद्दाम विकले राजकीय फायद्यासाठी मुद्दाम कशाची विकेल? असं आहे की त्यांनी टेंडर काढली, एकदा नाही वेळ किंवा त्याची पुन्हा काढली 3-3 वेळेस टेंडर काढून त्याच्यामध्ये काही हायएस्ट रक्कम मिळालेली असेल त्याच्यावर त्यांनी निर्णय घेतला. आणि याच्यामध्ये मुख्य त्याचा आरोप त्याच्याबद्दलचा असा आहे की केंद्र सरकारमध्ये मी 10 वर्ष शेती मंत्री असताना हे इथं घडलं. म्हणजे केंद्राच्या मंत्र्याचे निर्णय राज्याचे घेतले जातात, हा एक जावईश्वर त्याच्यातनं सांगितलं लावला गेलेला आहे. चांगली गोष्ट. बिकॉज ऑफ दॅट 25,000 कोटी रुपयाचं लॉस वॉज इन्कर्ड. त्यामुळे तुम्ही होतात तिथे आणि इथे अजितदादा पवार होते त्यामुळे झालाय. तर तुम्ही म्हणत असं यू आर गोइंग टू कंटेस्ट इट लिगली, बट व्हॉट्स द प्रेझेंट सिनारिओ? तुम्ही जे म्हणतात त्यानुसार हे लिक्विडेशन केले ते 25,000 कोटी 11 कोटी आला माहिती नाही. त्यांचं जे नियोजन असलं एके ठिकाणी त्यांनी 15,000 कोटी म्हणतात आणि शेवटी 15चे एकदम 25 कशी झाले मला ठाऊक नाही. माझं इतकं गणित चांगलं नाही आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीच्या संबंधी एकदा कोर्टात जायचे. त्यामुळे त्याच्यात जाहीर भाष्य करण्याची आता आवश्यकता नाही. असेल नसेल ते कोर्ट करेल. सर देखा जाए सुप्रीम कोर्ट ने कहा है कि भाषा और जाति पे वोटिंग नहीं मांग सकते, उसके लिए आप क्या क्या? ये जो सुप्रीम कोर्ट का डिसीजन है ये अच्छा डिसीजन आया है. इनफैक्ट इसकी शुरुआत यहाँ से हुई थी. मुझे याद है कि रमेश प्रभू डॉक्टर रमेश प्रभू आणि ही जी आत्ताची जी केस काल डिसाईड झाली, ही जी केस आत्ताची जी डिसाईड झाली ती केस कुणी केलेली ते ठाऊक आहे का? नाही ती पहिली तुम्ही म्हणता ती आपल्याकडे उमाचल म्हणून एक सदस्य होता, त्यांची ही केस इतके लेट पडलेली होती ती जाता जाता डिसाईड झाली. तिचे जजमेंटचे माझ्याकडे आहे आता गाडीकडे इन्सिस्टिंग जजमेंटचे. तर त्यामुळं अनेक प्रश्न नवीन म्हणजे त्याचा अजून मी वाचण्याने अभ्यास केला नाही, पण त्याच्यात भाषा म्हणलेले, त्याच्यात जात म्हणलेले, त्याच्यात धर्म म्हणलेले, प्रांत म्हणलेले, आता हे चारही गोष्टी आहेत. त्यामुळे आता मराठी भाषिकांचं कारण होईल याची मला काळजी आहे. त्याच्या नावाने मतं मागण्याच्याबद्दलची जर भूमिका कोणी घेतली सगळे टीचर तर तो आता म्हणजे भाषा म्हणल्यावर तो प्रश्न होईल. आता काही पॉलिटिकल पार्टीच्या नावाचाच धर्म आहे. हिंदू महासभा, मुस्लिम लीग, मला माहिती नाही आता म्हणजे ते आता विचारलं वगैरे जाणकार वकिलांना की त्या जजमेंटचा त्याच्यावर काही परिणाम होईल का. पण म्हणजे आता राष्ट्रवादी हा विचार नाही, तिथे जात धर्म येत नाही, देशाचा विचार येतो. पण हिंदू महासभा किंवा मुस्लिम लीग किंवा आणखीन एखाद्या धर्माच्या नावात असलेली सेना, तर त्या सगळ्या गोष्टीचा आता काय काय निश्चय बघायचं. पण हे जजमेंट एका दृष्टीने एक नवीन दिशा देणार आहे आणि त्याचं मी स्वागत करतो. आगामी महानगरपालिका में कांग्रेस का गठबंधन करेगी क्या? आगामी महानगरपालिका जिल्हा परिषदामध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसबरोबर युती आघाडी नव्हती. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये होणार आहेत का? नाही, काही सांगता येत नाही, मी बघत नाही. आमचे सहकारी बघतात बाकीचे. ते म्हणतात स्थानिक पातळीवर निर्णय करा. ते स्थानिक पातळीवर निर्णय करा, आमची भूमिका तीच आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षाला विचारला होता, स्थानिक पातळीवर विचारलं त्यांनी. बोलत नाही. जशी देशामध्ये पारसी समाज तसा महाराष्ट्रामध्ये कायस्थ समाज हे कालच्याच घटनेवरनं जर होतं की गेल्या काही वर्षांपासून CKP म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू जो महाराष्ट्रातला अल्प समाज आहे त्यांच्या अस्मितेला किंवा त्या लोकांवर हल्ले केले जात आहेत. तर या संदर्भात आपलं काय मत? गडकरींच्या बद्दल बघायची मी बोललो. एक्सेप्ट गडकरी इन्सिडेंट बाकी समाजावर कुठं हल्ले केलेले मला माहितीचे नाही, मी कधी ऐकलेले नाही. आणि दुसरी गोष्ट असे की तुम्ही ज्या समाजाचा उल्लेख करा तो समाज प्रगल्भ विचाराचा आहे. तो कधीही संकुचित विचाराचा पुरस्कार त्या समाजाने केलेला नाही. तो नेहमी एका दृष्टीने पुरोगामी विचाराची मांडणी
त्या समाजातल्या अनेक लोकांनी या ठिकाणी केलेली आहे आणि ती महाराष्ट्रात तर आता सी.डी. देशमुख किंवा अशी कितीच नाव घेतले त्याच्याबद्दल किंवा अनेक नावं सांगते किंवा आता बाळासाहेब ठाकरे म्हणजे आम्ही आमचे विरोधक होते, मित्र होते तसे विरोधक होते, पण CKP म्हणून त्यांचा दृष्टिकोन कधी कुठल्या प्रश्नाकडे केला नव्हता, व्यापक दृष्टिकोन. पवारसाहेब, सरकार आता शिवस्मारकाचं भूमिपूजन झालं, त्याच्यानंतर ओबीसी समाजासाठी वेगळं मंत्रालय स्थापन करण्यात आले. हिंदू मिल सुद्धा दलितांसाठी आणलेली आहे. या पद्धतीनं म्हणजे मोदी सरकारचं असं म्हणणं आहे की गेल्या काही दिवसापासून आघाडी सरकार होतं आणि ते सातत्यानं दलित असेल, ओबीसी असेल, मराठा समाज असेल यांचा वोट बँक म्हणून वापर होता. आणि आता आमचं सरकार आल्यानंतर शिवस्मारक, हिंदू मिल आणि वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्यावरचा जो अन्याय आहे किंवा त्यांच्यावरती जे हे झालेलं आहे त्यासाठी आता पुढाकार घेतलाय. तर आघाडी सरकारनं गेल्या 15 वर्षात या सगळ्या समाजाचा फक्त दलित मध्ये किंवा वोट बँक म्हणून वापर केला. तुमचं काय मत आहे? असं आहे की हिंदू मिलचा डिसिजन पाठीमागच्या सरकारने घेतलेला त्या संबंधीचा जमीन देण्याच्या बद्दलचा निर्णय सुद्धा मनमोहन सिंगच्या सरकारने घेतलेला होता. त्याची किमती आणि या सगळ्या गोष्टीला विलंब लागला ठरवायला, याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या गोष्टीची म्हणजे ही सगळ्याची नवीन आम्ही केलं असं म्हणण्यासारखं नाही. तो निर्णय पूर्वीच घेतलेला होता. शिवाजी महाराजांचा स्मारक व्हावं अशा प्रकारची मागणी याही पूर्वी होती. म्हणजे अनेक राजकीय पक्षांनी आघाडीतल्या सुद्धा त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा होत्या. व्यक्तिगत मला फक्त एकच गोष्ट मला वाटतं की स्मारकं झाली पाहिजे, पण त्यासाठी किती रक्कम खर्च करावी, काय करावी या सगळ्या गोष्टीचं थोडं तारतम्य ठेवण्याची गरज आहे. प्राधान्य कशाला, प्रायोरिटी कशाला, या सगळ्या गोष्टीचा शिवाजी महाराजांच्या बद्दलचा कोणाच्या मनात अनादर नाही. त्यांच्याबद्दलची आस्था आहे. मुंबई शहरामध्ये गेटवे ऑफ इंडियातनं आल्याच्या नंतर पहिल्या छत्रपतींचं दर्शन होतं किंवा शिवाजी पार्कवर गेल्याच्या नंतर सुद्धा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन होतं. म्हणजे आता 2 अत्यंत महत्वाच्या ठिकाणी आणखी किती असतील मला माहिती नाही, पण समुद्रात करायचं काही हरकत नाही, पण त्यासाठी इतके हजार